जन्माष्टमीच्या रात्री करा हा चमत्कारिक उपाय. श्रीकृष्णाचे कृपेने वाढेल संपत्ती. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, हिंदू धर्मात जन्माष्टमी हा सण भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा सण भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी भगवान श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेले लड्डू गोपाळाची विशेष पूजा केली जाते आणि उपास केला जातो. या दिवशी सर्व मंदिर सजविली जातात आणि भगवान कृष्ण आणि त्यांचे बालरूप लड्डू गोपाळ यांना सजवलं जाते आणि नवीन कपडे घातले जातात. या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची आरती होते आणि त्यांना विशेष मिठाई दिली जाते. त्यानंतरच जन्माष्टमीचा उपास मोडला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या रात्री काही विशेष उपाय देखील केले जातात. असं मानलं जाते की हे उपाय केल्याने व्यक्तीचे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला धन, वैभव आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी जन्माष्टमीचे व्रत केल्यास लोकांचा सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते. जन्माष्टमी व्रताच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यासोबतच उपास करणारे आपले व्रत पूर्ण करतो. यावर्षी सोमवार 24 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमीचा उपास केला जाणार आहे. जन्माष्टमी व्रताच्या दिवशी रात्रीच्या वेळ खूप शुभ असते. या रात्री सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण नक्की लिहा. जन्माष्टमीच्या रात्रीचे उपाय. घरातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. जन्माष्टमीच्या दिवशी घरातील सुखशांतीसाठी उपाय. जर तुमच्या घरात रोज दुःखाचे वातावरण असेल तर जन्माष्टमीच्या संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या जप करा आणि 21 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घाला. यामुळे घरात सुख शांती नांदेल. आर्थिक लाभासाठी जन्माष्टमीचा उपाय. व्यवसायात आर्थिक लाभासाठी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून राधाकृष्ण मंदिरात अवश्य जावे. यानंतर देवाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. असे केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागते. तसेच कुटुंबातील आर्थिक समस्या दूर होऊ लागते. जन्माष्टमीला हे सिद्ध उपाय करा. हो मित्रांनो, जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला हे सिद्ध उपाय करायचे आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा बालस्वरूप लड्डू गोपाळला दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानलं जाते. यानंतर कृष्ण चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनाम पाठ करा. असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात समृद्धी राहते. खूप प्रयत्न करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या पूजेचे वेळी त्यांना सुपारीचे पान अवश्य अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुपारीच्या पानावर रोडीपासून श्रीयंत्र बनवून तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने
आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल आणि धनाती वाढ होते. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाला त्यांचे आवडते अन्न लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि येते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद कायम राहतो. असं मानलं जाते ह्या उपायाने वैवाहिक जीवनही आनंदी राहते. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लाकडी बासरी विकत घेऊन भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा. भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवड आहे. तसेच या दिवशी क्लेम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणत क्लेशलाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि 7 काळा सर्व संकटापासून मुक्ती मिळते. संपत्ती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र अर्पण करा आणि परिधान करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्णाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.